म्हसळा शहरातील नगरपंचायतीची उघडी गटारे मुलांसाठी धोकादायक ठरणार असे संकेत वाटत असतानाच गटाराने घेतला गायीचा बळी। म्हसळा शहरातील नगरपंचायत हद्दीतील उघडी गटारे पादचारी, सर्वसामान्य नागरिक, शाळकरी विद्यार्थी यांना दिवसेंदिवस धोक्याचे होणार असल्याचे संकेत दिसत असताना उघड्या गटारांनीच गायीचा बळी घेतल्याची घटना रविवार दिनांक 26 मार्च रोजी घडली। नगरपंचायत हद्दीतील कन्याशाळा परिसरातील बोरकर उमरोटकर यांच्या घराशेजारील उघड्या गटारात गाय पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। नगरपंचायत प्रशासनाने मृत गोवंशाची विल्हेवाट कशी लावली? पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची तांत्रिक मदत, पोस्टमार्टम वगैरे साठी घेतली का? गोवंशाचा मालक कोण? महाराष्ट्रात दिनांक 2 मार्च 2015 पासून गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला असताना मुख्याधिकारी राठोड यांनी पोलिसात घटनेबाबत कळवले का? हे सर्वच प्रश्न अनुत्तरित आहेत। सदरच्या घटनेबाबत दिनांक 26 मार्च पासून 9 दिवस उलटले तरी स्थानिक पत्रकार गोवंश गटारात पडून झालेल्या मृत्यूबाबतची माहिती विचारता ती देण्यास, गोवंशाच्या मालकाचा शोध करण्यास मुख्याधिकारी राठोड यांनी टाळाटाळ करण्याचा पवित्रा घेतला आहे। मृत गोवंशाची विल्हेवाट लावण्यास मुख्याधिकारी यांनी महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 नियम क्रमांक 256 प्रमाणे पालन केले किंवा कसे? नगरपंचायत प्रशासनाकडे कोट्यावधीचा निधी येऊन सुद्धा ग्रामपंचायत काळात असलेले कोंडवाडे हेतू पुरस्कार बंद करून काय साधले? नगरपंचायत अधिनियम 1965 नियम क्रमांक 286 प्रमाणे कर्तव्यपणे पालन न करता कोंडवाडेची नव्याने निर्मिती करण्यास, वेळकाढू धोरण राबवणाऱ्या आणि गायीचे मृत होण्यास जबाबदार असणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। यासाठी विविध सामाजिक आणि राजकीय संस्था प्रयत्नशील आहेत। नगरपंचायत प्रशासनाकडून हलगर्जीपणामुळे गोवंशाचा मृत्यू होण्याचे घटनेचा तपास होणे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा अध्यक्ष सौरभ गोरेगावकर लावून धरणार आहेत। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा।